गुड मॉर्निंग, जय जिनेंद्र सर्वांना. वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ. चला तर पटकन आज वेळ न वाया घालवता आज आपल्याला टिफिन रेसिपी तयार करायची आहे. जो आपला सिरीज सुरू होता तो आठवतंय का सगळ्यांना की आपल्याला टिफिन सिरीज चालू होती. तर ऍक्च्युली मी आज ना 5 मिनिटात आणि झटपट होणारी अशी मी पावट्याची भाजी करत आहे आणि पटकन वेळ न वाया घालवता आपण झटपट रेसिपीकडे वळू. तर मी एक पातेलं घेतलं होतं, त्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले आणि नंतर ना पावटा घातला. आपण त्यामध्ये एक 4 ते 5 मिनिटांसाठी ठेवून द्या, कारण छान असा तो शिजला जाईल. 80 to 90% फक्त शिजलं तरीही खूप आहे. ते थोडं कच्चं ठेवलं तरीही चालेल. नंतर मी त्याच पॅन मध्ये थोडंसं कोरडं करून तेल घातले. 2 ते 3 टीस्पून घाला. नंतर तेल छान असं गरम झाले की त्यामध्ये मोहरी टाका. मोहरी छान तडतडली की तर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जिरं. नंतर कढीपत्ता आणि कांदा चिरून टाका. एक मीडियम साईज मध्ये मी कांदा घेतलेला आहे. तर ते छान गोल्डन ब्राऊन होऊसपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि छान गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर तर तुम्ही बघू शकता इथे आपला गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आणि नंतर मी इथं एका प्लेट मध्ये सगळी तयारी करून घेत असते. ऍज युजल तुम्हाला माहित असेल लास्ट व्हिडिओ मध्ये पण आपल्याला कारण झटपट करायचं असतं सकाळच्या टिफिनसाठी. तर मी इथं खोबरं, जिरं आणि लसूण इथं मी मिक्सर मध्ये वाटून घेतलेलं आहे. थोडंसं इथं मी ज्वारीचं पीठ लावलेलं आहे आणि नंतर तिखट आणि मीठ एवढंच मी घेतलेलं आहे. गरम मसाला वगैरे ह्यामध्ये अजून मी घातलेला नाहीये. सो तेही त्यामध्ये घालून छान त्याच्याबरोबर ती परतून घ्या. त्यामुळे मसालाही थोडे परतले जातील, करपणार नाही याची काळजी घ्या. आणि नंतर थोडं 1 ते 2 मिनिटानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घाला. जास्त प्रमाणामध्ये पाणी घालू नका, कारण जे काही मसाले आहेत ना ते शिजण्यासाठी आपल्याला घालायचे आहेत. आणि आपण 4 ते 5 मिनिटं आपण उकळून घेतलेला पावटा होता ना, तर तो आपल्याला आता ह्या स्टेजला इथं घालायचा आहे. आणि नंतर ह्यामध्ये मी इथं कोथिंबीर थोडी घातलेली आहे. आणि अशा पद्धतीनं हा पावटा मी थोडासा शिजवून घेतलेला होता ना, तर तोच आहे हा पावटा. अशा पद्धतीने घालून झटपट आणि पटकन 5 मिनिटात हा आपला पावट्याची भाजी तयार होते. सोबत तुम्ही भाकरी सोबतही खाऊ शकता किंवा चपाती सोबतही खाऊ शकता. खूप छान भाजी लागते. माझी तर फेवरेट भाजी आहे ही. मस्त असं झाकून ठेवा. 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही एकदा परत चेक करा की बाबा शिजला आहे की नाहीये. आणि नंतर अशा पद्धतीनं आपले झणझणीत चमचमीत अशी आपली पावट्याची भाजी आपल्या टिफिनसाठी तयार. आणि तुम्ही चपाती सोबतही खाऊ शकता, पराठे सोबतही खाऊ शकता, भाकरी सोबतही, कशा सोबतही आपल्याला ते छानच लागेल. आणि सगळ्यांना माहितच आहे की बाबा पावट्यामध्ये आपल्याला कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने, खूप असा तंतुमय पिष्टमय पदार्थ असे आपल्याला मिळून जातात. ब आणि क जीवनसत्व ही आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये मिळतं. सो चला तर नक्कीच उद्या बनवून बघा. अशा पद्धतीनं तुम्हाला खूप छान लागेल. आणि नंतर थोडं उकळी आल्यानंतर की वर गरम मसाला टाका, की व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलाच असाल, फक्त मी सांगायला विसरले. आणि नंतर वर गरम मसाला टाकला ना की त्याची थोडीशी टेस्ट राहून म्हणजे भाजीला येते. सो त्यामुळे अशी छान झणझणीत मस्त असं लागून जाते. ही आहे म्हणजे टिफिन सिरीज. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.